जरी म्हटलं तरी शिव नैवेद्य नाही घेतल्याने आपल्याला पाप लागतं. तसंच बिल्व वृक्ष आहे. बिल्व वृक्ष माहिती, बेलाचं झाड. बेलाचं झाड जे आहे, बेलाच्या झाडाखाली जे शिवभक्त असतात त्यांना त्यांचं पूजन त्या बिल्बाच्या मुळाच्या ठिकाणी करायचं असतं. त्या मुळाच्या ठिकाणी जर बसून त्यांना खीर खाऊ घातली ना, खीर, साजूक तुपातली खीर, तर त्याचं फल एवढं अगाध आहे का तुम्हाला दरिद्री कधीच येणार नाही. पण असं शिवभक्त मिळणं कठीण आहे. आणि आपल्याला आज ते प्राप्त झालं, म्हणजे किती भाग्य आहे. आणि हे बेल जे आहे, सर्व जे तीर्थ आहे ते बिल्बाच्या मुळापाशी आहे. जेवढे काही तीर्थ आहे ते बिल्बाच्या मुळापाशी आहे. कारण बिल्बमुळी श्री अव्यय महादेवाचे लिंग जो पूजतो तो पुण्यात्मा अढळ शिवपद प्राप्त करतो. बिल्ब मुळातील जल जो मस्तकी शिंपडून घेतो तो तीर्थाचे स्नान करून घेतो. असं आहे बिल्ब मुळाचं महत्व आहे. बिल्ब मुळाचे गंध पुष्पादिकांनी पूजन करतो, त्याला शिवलोक प्राप्त होतो. म्हणजे बघा, ह्या शिवाला जे जे आवडतं त्या त्या गोष्टींनी त्याची जर पूजा केली तर शिवपदच प्राप्त होतं. कोणताही देव आपलं पद कोणाला देत नाही, कोणताच देत नाही. पण हे शिव जे आहे, इतका भोळा महादेव आहे आपला, का तो भक्ताला सर्व काही आपल्यावर न्योछावर करून देतो. सगळं काही आपल्यावर त्याचं देऊन टाकतो, स्वतःचं पद देऊन टाकतो. ही किती मोठी गोष्ट आहे. मग आपण अशा भगवंतावर प्रेम नाही करू का? लोकांना हे कळत नाही, आपल्या जिंदगीचा, आपल्या जीवनाचा काहीच भरोसा नाही, तरी हे शिवनामाला मुक्तात. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी
क्या भरोसा है इस जिंदगी, काय भरोसा आहे या जीवनाचा, काय भरोसा आहे. चालता चालताही आपण जाऊ शकतो, इथे बसल्या बसल्याही जाऊ शकतो. पण इथं बसल्यानंतर जर गेलं ना, तेव्हा आपल्याला शिवपद प्राप्त होईल. हा मोठा. पण कोणाला जाऊशी वाटेल का? कोणाला जाऊशी वाटणार नाही, कोणालाच वाटत नाही आपण मरावं. मर ना बोल ना साहती, मर हा बोल ना साहती. बघा, आपण ब्रह्मा विष्णूंचं प्रकट उत्पत्ती बघितली, आपण सृष्टी बघितली, सृष्टीचं उत्पत्ती बघितली आणि नारदाची उत्पत्ती त्यावेळेस झाली. हे जे नारद होते ना, ते जरा चंचल होते, चंचल. ते भगवंताचं नाव घ्यायचे, नारायणाचं नाव घ्यायचे. नारायण म्हणजे शिव आणि शिव म्हणजे नारायण. हे हरी आणि हरे एकच आहे. मग या नारद मुनींनी एक दिवस ठरवलं की आपल्याला तप करायचं म्हणून. मग ते हिमाचल पर्वतावर एक गुहा आहे, तेथे तप करण्यासाठी गेले. त्यांना असं वाटलं मी ब्रह्म आहे तर मला असं तप केलं पाहिजे. ब्रह्म समजून त्यांनी ब्रह्मासारखी समाधी लावली आणि तसं तप करण्यास सुरुवात केली. तप करण्यास इतकी शोभनीय गुहा होती आणि त्याच्या बाजूलाच नदी होती, गंगा नदी जवळच. आणि त्या गंगा इतकं शोभनीय होतं. त्या गुहेमध्ये हे गेले आणि यांनी ब्रह्मासारखी समाधी लावली. त्यांना स्वतः असं वाटलं की ते ब्रह्मा आहे. ब्रह्म तर स्वयंभू असतं, हे कुठे ब्रह्म? यांना तर ब्रह्मांनी उत्पन्न केलं, बरोबर ना, आपल्या भ्रुकुटीतून उत्पन्न केलं. हे जे नारद मुनी तप करायला लागले, तप करायला लागल्यानंतर ते साधनेमध्ये एवढे गुंग होते, तपामध्ये एवढे गुंग होते. थोडं शांत बसलं तर चांगलं होईल. खूप चुळचुळ करते आज. पहिल्या दिवशी ओळख नव्हती, दुसऱ्या दिवशी ओळख नव्हती, थोडी झाली, तिसऱ्या दिवशी थोडी झाली, चौथ्या दिवशी खूपच झाली का आता काही ऐकायलाच तयार नाही. सर्वांनी थोडं पुढे पुढे सरका. चला महिला मंडळ, चला इकडे या, इकडे इथे या, या साईडला या. चला, शिव आपल्या भेटीसाठी आले तर हे सगळं भरणार, हे शब्द खरे होते. आणि हे सर्व बाबांची साधना आहे, आपल्या मास्तर बाबांची. चला पुढे या, सरका पुढे, सरका पटकन. हो